नमस्कार मैत्रिणींनो. तर आज दीपपूजन म्हणून मी घरातील सर्व समई आणि दिवे घासून पुसून स्वच्छ करून घेतलेले आहेत. दीपपूजनामध्ये दिव्यांच्या इतकंच कणकेच्या दिव्यांनाही महत्त्व असतं, म्हणून मी हे असे कणकेचे दिवे तयार करून ते वाफवून घेतलेले आहेत. संध्याकाळी पाट मांडून त्यावर लाल वस्त्र अंथरून छान असं एक आसन तयार करून घेतलेलं आहे. त्या आसनावर आपण दिव्यांची मांडणी करण्या अगोदर मी प्रत्येक दिवेला आणि समईला ते हळदी कुंकू लावून त्यामध्ये वाती घालून घेतलेले आहेत. समई आणि समईंच्यामध्ये प्रत्येक समईमध्ये मी 2-2 वाती घातलेल्या आहेत, की त्यामुळं ते लावताना सोपं पडेल. पण त्या समई आसनावर ठेवण्या अगोदर मी आसनावर थोडेसे तांदूळ घालून हळदी कुंकू वाहून घेतलेला आहे. प्रत्येक समई आणि दिव्याखाली हे अशा अक्षता ठेवून मगच सगळ्या दिव्यांची मी स्थापना केलेली आहे. सगळे दिवे अशा प्रकारे स्थापन केल्यानंतर मी प्रत्येक समईला आणि दिव्यांना कापसाचे वस्त्र घातलेलं आहे. कापसाचे वस्त्र घातल्यानंतर ह्या मांडणीभोवती मी छान अशी एक रांगोळी घातलेली आहे. त्यानंतर फुले वाहून घेतलेली आहेत. दरवाजातही मी असे दिवे लावून घेतलेले आहेत. घरी रोज रामरक्षा आणि लक्ष्मी मंत्राचं पठण असतं. त्यानंतर सगळ्या दिव्यांची पूजा करून मी ते सगळे दिवे प्रज्वलित केलेले आहेत. आपण आता जी पूजा मांडलेली आहे त्या पूजेला कणकेच्या दिव्यांनी ओवाळायचं असतं, म्हणून मी इथं कणकेचे दिवेही प्रज्वलित करत आहे. तर ह्याच कणकेच्या दिव्यांनी आता ह्या सगळ्या आपण जी पूजा केलेली आहे त्यांचं औक्षण करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मी ही पूजा केलेली आहे. दीपर ज्योतीत नमोस्तुते असं म्हणून दिव्याला नमस्कार करून प्रसाद दाखवून आपण ही पूजा केलेली आहे. तुम्हाला कशी वाटली माझी पूजा नक्की सांगा.